माझ्या सामाजिक कार्याचा केंद्रबिंदू गरीब कामगार महिलांची प्रगती। सामाजिक कार्यकर्त्या कुमारी पौर्णिमा शिरभाते यांचे मनोगत। सामाजिक कार्य करीत असताना खूप अडचणी येतात। लोक चांगली किंवा वाईट चर्चाही करतात, पण सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा लोकांकडे लक्ष न देता काम करीत राहावे, असे मनोगत वणीतील सामाजिक कार्यकर्त्या पौर्णिमा शिरभाते यांनी व्यक्त केले। दिनांक 29 सप्टेंबर रोजी सामाजिक कार्यकर्त्या कुमारी पौर्णिमा शिरभाते यांचे नगर वाचनालय वणी येथे समाजसेवा एक व्रत या विषयावर व्याख्यान झाले। त्या प्रसंगी त्या बोलत होत्या। त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये सामाजिक सेवेची सुरुवात कुठून व कशी झाली, यासाठी आईचे संस्कार कसे मिळाले याबद्दलही त्यांनी सांगितले। आपल्या सामाजिक कार्याचा केंद्रबिंदू हा गरीब कामगार स्त्री असून यापुढे देखील मी त्यांच्या उत्थानासाठी व प्रगतीसाठी काम करीत राहणार, असे मनोगत व्यक्त करून स्त्रियांना त्यांनी योग्य ते मार्गदर्शन करून मनोबल वाढविले। सुरुवातीला पौर्णिमा शिरभाते यांचा परिचय विदर्भ साहित्य संघाचे सचिव प्राध्यापक अभिजित अणे यांनी करून दिला। प्रसंगी व्याख्याते पौर्णिमा शिरभाते यांचा विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिलीप अलोणे यांचे व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप अलोणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये पौर्णिमा शिरभाते यांचे सामाजिक कार्याबाबत माहिती देऊन पुढील करिअर करिता शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाभाऊ पाथर्डकर यांनी केले। कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक डॉक्टर अभिजित अणे यांनी केले, तर आभार भक्त यांनी मानले। सदर कार्यक्रमाला श्रोत्यांची चांगली गर्दी होती। प्रतिनिधी बाळासाहेब खैरे, न्यूज 24, आपकी आवाज। 49वा पुष्प मुंबईसाठी माननीय ॲडव्होकेट पौर्णिमा शिरभाते आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत। या कार्यक्रमाची सुरुवात कशी व्हावी असा एक नेहमी प्रश्न जो पडायचा आम्हाला, तो प्रश्न मागच्या जवळ 10 ते 12 व्याख्यानांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माझा गाव माझा रस्ता त्या अंतर्गत आज इथे आपण समाजसेवा एक व्रत या विषयावर वणीतील प्रसिद्ध समाजसेविका यांना आमंत्रित केलेलं आहे। की समाजसेवेबद्दल त्यांना सविस्तर माहिती आहे, महिलांबद्दल ते काम करतात, त्यांना तपशील आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे। व्यासपीठात त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक दिलीप अलोणे, वक्ता